हा विषय इथं थांबवा. तुमचा जो कोण शाह आहे ना शाह, त्याला तुमच्या भाषेत समजवा. गुजराती समजवा, मारवाडी समजवा, त्याला कुठली भाषा आहे ती समजवा. आणि दुसरी गोष्ट, परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला, जर मराठी माणूस चुकतोय ना तर सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा. पण 2-4 जण मराठी जर ह्या घरा बिल्डिंगमध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे म्हणून दादागिरी करत असाल, सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, ताकद दाखवाल. थांब एक मिनिट. पण 4 जण आहेत ना इथं, 4 जण, तुम्ही जास्त 100 जण असाल, पण त्या 4 जणांसाठी ना इथं 4000 येतील. तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची. शॉर्टकट मध्ये सांगतोय. जगदूशा नगर मध्ये पण असाच अतिरेक चालला होता. मराठी माणसांनी जेवण नॉनव्हेज नाही बनवायचं, लोक हॉटेलमधनं गपचूप पार्सल आणून चोरासारखे खायचे. नाही मैं उधर की बात कर रहा हूँ. उसने एक जो वर्ड यूज किया ना, तुम मराठी लोग गंदे लोग है, तो गंदे है ना, तो महाराष्ट्र भी गंदा हो गया. तो इधर काय के लिए आया हो, काय के लिए आई इधर, उसको समझाओ. नहीं तो इतने जन को लेके आएगा ना, उतर भी नहीं पाएगा और बाहर भी नहीं जा पाएगा. देखो अपने को अच्छी तरह से रहने का, मिलकर रहने का है. मिलके ही रह रहा है सर ये सोसाइटी में. ठीक है. नहीं कर रहा. क्या है कि हर एक आदमी पेट भरने के लिए आया इधर. हर एक आदमी अपन पेट भरने के लिए आया, बराबर. लेकिन ये मुंबई जो है, मुंबई जो है, ये महाराष्ट्र में हम लोग की पीढ़ी यहाँ से यहाँ पे है. आप लोग बाद में आ गए. कोई किसी को कभी बोला आप लोग क्यों आए, क्या कहे? उल्टा गुजराती मारवाड़ी लोग की कंपनी है, मराठी लोग उसमें नौकरी करते हैं. बात क्या है कि आप आओ, बड़े बनो, सब करो, लेकिन आप बोलोगे कि मराठी लोग क्या खाने का, मच्छी नहीं खाने का, मटन नहीं खाने का. एक मिनट मेरी बात सुनो. रिस्ट्रिक्शन नहीं दिया है सर. ये हमारा तो जो शाह कोण आहे, 2000 का मराठी आदमी गंदे लोग आहे. मला सांगा, मराठी आदमी गंदा आहे तो कसा बोलतो? तो कसा ओरडून बोलत होता, त्याला काय नाही बोलला, हळू बोला. तो पैसा पहिले नंतर आम्हाला